शेतकरी बंधूंनो, नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यातला तिढा अजूनही सुटण्याचं नाव घेत नाही। आडत आणि नियमनमुक्तीविषयी सरकार 6 ऑगस्टला निर्णय घेते, तोपर्यंत व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव करण्याचा निर्णय घेतला। मात्र शेतकऱ्यांनी कांदा 45 किलो क्षमतेच्या गोणीमधून शेतकऱ्यांनी घरून भरून विक्री करता आणावा अशी अट व्यापाऱ्यांनी घातली। मनमाडमध्ये झालेल्या कांदा व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला। मात्र शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला। त्यामागचं कारण म्हणजे गोणीचा खर्च शेतकऱ्याला करावा लागणार। गोणीतून कांदा आणण्याकरता तेवढ्या मोठ्या प्रमाणात बाजारात गोण्याही उपलब्ध नाहीत। तसंच अचानक हा निर्णय झाल्यानं शेतकऱ्यांना गोणीत कांदा भरायला वेळ मिळाला नाही। त्यामुळे आज नाशिक जिल्ह्यातले बाजार समित्यांमधले कांद्याचे लिलाव होऊ शकले नाहीत। आडत आणि बाजार नियमन मुक्तीवरून नाशिक जिल्ह्यामधल्या कांदा व्यापाऱ्यांनी आपले परवाने बाजार समित्यांकडे परत केल्यानं गेल्या 15 दिवसांपासून कांद्याचे लिलाव ठप्प झाले। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। पावसामुळे कांदा सडायला सुरुवात झाली। अशातच गोणीची अट व्यापाऱ्यांनी घातली, त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत येणार आहे। कारण आजवर शेतकरी ट्रक ट्रॅक्टरमधून सुट्टा कांदा विक्रीला आणत होता, आता गोणीसाठी खर्च त्याला करावा लागणार। सांगलीमधल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी आज मोठं आंदोलन केलं। कारखान्याचे 2013-14 तसंच 16 या वर्षाचं जानेवारीचं थकीत ऊस बिल न मिळाल्यानं शेतकरी संतप्त झाले। आज शेकडो शेतकऱ्यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं। त्यानंतर शेतकऱ्यांनी वसंतदादा कारखान्याला टाळं ठोकलं। चालू हंगामातल्या बिलांचे दिलेले चेक न वटल्यानं शेतकरी संतप्त झाले होते। यावेळी कारखान्याच्या अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांची प्रचंड बाचाबाची झाली। तब्बल 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर सकाळी 6च्या सुमाराला पावसानं अकोल्यात दमदार हजेरी लावली। 9 जुलैच्या सुमाराला सलग 2-3 दिवस दमदार हजेरी लावून पाऊस परिसरातून गायब झाला होता। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती। जमिनीवर आलेल्या पिकांना पावसाची आवकाला 12 दिवसांनी आलेल्या पावसाच्या या दमदार हजेरीनं जीवनदान मिळालंय। वरुणराजानं बळीराजा सुखावलाय। शेतकरी बंधूंनो, शेतकरी नेहमीच नैसर्गिक संकटाला तोंड देत आलाय। त्यामुळे शेतीतला तोटा दिवसेंदिवस वाढत चाललाय। मात्र काही प्रयोगशील शेतकरी वेगवेगळ्या कुप्त्या लढवतात आणि शेतीच्या खर्चावरती लगाम लावण्यात यशस्वी होतात। आज खरीपाची पिकं जमिनीवर आली आहेत, त्यामुळे कोळपणीची आवश्यकता आहे। मात्र कोळपणी करता होणारा खर्च टाळण्यासाठी येवल्यातल्या एका शेतकऱ्याने एक अनोखी युक्ती शोधून काढली। चला आपण पाहू। अवघ्या 100 रुपयात, हो शेतकरी बंधूंनो, फक्त 100 रुपयात तुम्हाला 1 एकराची कोळपणी करता येणार आहे। कशी, पाहूया। येवला इथल्या उंदीरवाडीचे शेतकरी दीपक दाभाडे यांनी कोळपणीसाठी ही नवी युक्ती लढवली आहे। कोळपणीसाठी बैलजोडी ऐवजी चक्क मोटरसायकलचा वापर केलाय। पिकं जमिनीवर आल्यावर पिकातलं तण काढण्यासाठी अंतर्मशागतीची गरज असते, त्यामुळे कोळपणी आवश्यक असते। मोटरसायकलच्या माध्यमातून कोळपणी करण्यासाठी केवळ 2 माणसांची गरज असते, त्यामुळे मजुरीवर होणारा खर्च आणि वेळेची बचत होते। या वर्षी काय बैलाची संख्या खूप कमी असल्यामुळे कोळपणीचा भाव हा 1200 रुपये झाला। आणि ही कल्पना मी अशी माझ्या मनात आणली की कापणी करून पाहावा अशी, की 1 लिटर गाडीला पेट्रोल लागतं आता आणि इतकाच खर्च, बाकी काही नाही। माझा एक मित्र आहे पाठीमागं, मी दोघं 3 ते 4 एकर कोळपू शकतो। पारंपरिक पद्धतीनं कोळपणी करण्यासाठी बैलजोडीची आवश्यकता असते। मात्र सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना जनावरं सांभाळणं कठीण झालं आहे। मका, कपाशी या प्रमुख पिकांच्या कोळपणीसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांना एकरी 800 ते 900 रुपये इतका खर्च आला। हाच खर्च यंदा एकरी 1100 ते 1200 इतका झाला आहे। ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी अथवा इतर साधनं नाहीत, अशा शेतकऱ्यांना मशागतीसाठी जास्त खर्च करावा लागतो। वेळेवर मशागत न झाल्यास पिकात तण वाढून त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो। रासायनिक तणनाशकाचा वापर करायचा झाल्यास खर्च वाढतो आणि जमिनीचा पोतही बिघडतो। यातून मार्ग काढण्यासाठी दाभाडे यांनी कोळपणीसाठी ही युक्ती वापरली आहे। कोळपणीसाठी मोटरसायकलचा वापर केल्यामुळे दाभाडे यांचा एकरी 800 रुपयांची बचत झाली आहे। अवघ्या 100 रुपयांच्या पेट्रोलमध्ये एकरभर रानाची कोळपणी करता येते। दाभाडे यांच्याप्रमाणे राज्यातील अनेक प्रयोगशील शेतकरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करून शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न करत आहेत। चेतन कोळसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, येवला। मागच्या 4 वर्षांपासून बीड जिल्ह्यातले शेतकरी दुष्काळानं पिसलेत। या काळात पारंपरिक शेती करणं शेतकऱ्यांना जिकिरीचं झालंय। मात्र याच काळात मोहखेड गावातल्या एका शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीला फाटा देत केळीचं पीक घेतलं आणि याच केळीतून एकरी 8 लाखांचं उत्पन्न मिळवलं। पाहुयात या शेतकऱ्याची ही यशोगाथा। बीड जिल्ह्यातल्या मोहखेड गावचे हे आहेत रणधीर सोळंके। गावाच्या जवळच त्यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे।
मात्र काही वर्षांपासून या व्यवसायात फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं त्यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि आपली शेती अधिक शाश्वत करण्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करत आपल्या 3 एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली. पूर्वी या शेतीत त्यांचे वडील ऊस, तूर, गहू अशी पारंपरिक पिकं घेत असत. मात्र रणधीर यांनी पूर्वी उत्पादनावर होणारा खर्च कमी करण्यासाठी आधुनिक शेतीचा मार्ग अवलंबला आणि पहिल्यांदाच आपल्या शेतीत केळी लागवडीचा प्रयोग केला. नाही, अचानक काहीतरी आलं, आपल्याला वेगळं काहीतरी करायचंय म्हणून ही केळी लावली. आपण भरपूर जणांना कॉन्टॅक्ट केले, विचारलं ह्याचं उत्पन्न कसं आहे, पाणी किती लागतं, सगळं विचारलं होतं आणि सगळं विचारून नंतर मग आपण लागवड केलेली. सप्टेंबर महिन्यात त्यांनी केळीची लागवड केली. या लागवडीसाठी त्यांना एकरी 1.25 लाख रुपये इतका खर्च आला. त्यासाठी सुरुवातीला त्यांनी शेतात 2.5 फुटाचा खड्डा खोदला. त्यामध्ये अर्ध्या फुटापर्यंत शेणखत टाकून 4 इंचापर्यंत काळी माती टाकली. लागवडीनंतर त्यांनी काही दिवस ठिबकद्वारे पाणी दिलं आणि नंतर पाटपाणी द्यायला सुरुवात केली. सद्यस्थितीला या केळीच्या झाडाची उंची 18 ते 20 फुटांपर्यंत गेली आहे. एका झाडाचा बुंदा 2.5 ते 3 फूट एवढा मोठा आहे. एका झाडाला लगडलेल्या केळीच्या घडामध्ये 16 ते 18 फण्या आहेत, तर एका झाडाला 50 ते 55 किलो केळी लगडलेली दिसत आहेत. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या केळीची तोडणी करण्यात येणार आहे. एकूण 3 एकर क्षेत्रामध्ये त्यांना 178 ते 180 टन इतकं केळीचं उत्पादन मिळणार आहे. या केळ्यांना 14 रुपये किलोप्रमाणे भाव मिळाला तरी त्यांना यातून 25 ते 26 लाख रुपये एवढं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. 14 रुपये भाव धरला ना आपण, तर एक गड जरी 50 किलो त्याचा धरला तर ह्या ॲव्हरेजनं आपल्याला एक 25 लाखाच्या 25-26 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न निघेल आणि आपल्या ह्याच्यावर झालेला खर्च जवळपास एकरी 1.25 लाख रुपये आहे. गावालगतच मोठा तलाव असल्यानं या भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात ऊस पीक घेतलं जायचं. मात्र उत्पादनावर होणारा खर्च आणि त्यातून मिळणारं उत्पन्न यामध्ये शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नव्हतं. तलावात पाणी असतानाही शेतीतून मिळणारं उत्पादन कमीच होतं. म्हणून आता हे शेतकरी नगदी पिकाकडे वळले असून मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड करतायत. 2 वर्षापासून ऊसाला भाव नाहीये जास्त. आता आमचा हे जे एरिया आहे सगळा ऊसाचा एरिया आहे, परंतु 1500 रुपयाच्या पुढं काही ऊसाला भाव मिळत नाही. त्यामुळे मग काय झालं की ज्याच्याकडे पाणी आहे, आता यावर्षी तर पाण्याचं सगळं हेच आहे, तर ज्याच्याकडे पाणी आहे मग त्यांनी काय केलं किंवा थोडं नगदी पीक आणखीन कोणतं आहे मग ऊस सोडून, त्याच्यामुळे मग ते केळी चॉईस केली त्यांनी. निसर्गाचा लहरीपणा आणि येणाऱ्या आर्थिक संकटाचं शेतकऱ्यांनं योग्य नियोजन केलं तर त्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड. गेल्या काही वर्षांच्या दुष्काळानंतर शेतकरी पुन्हा उमेदीनं उठून उभा राहिलाय. जोमात शेतीच्या कामाला लागलाय. जुलैच्या पहिल्या आठवड्यात का होईना समाधानकारक पाऊस झाल्यानं यंदा परभणीत 80% जास्त पेरण्या झाल्या. परभणीतल्या एका शेतकऱ्यांना आधुनिक युगात शक्कल लढवत अत्यंत स्वस्तात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं मशागतीचा अनोखा फंडा शोधून काढला. या नव्या आणि सोप्या पद्धतीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी. जुलैच्या सुरुवातीला का होईना परभणी जिल्ह्यात चांगला पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं आता इथे संपूर्ण जवळपास 80% जास्त पेरण्या परभणी जिल्ह्यातील पार पडलेल्या आहेत आणि आता शेतकरी मोठ्या उमेदीनं नव्या जिद्दीनं आपल्या शेतीच्या मशागतीला आणि पिकांच्या वाढीसाठी कामाला लागले आहेत. एकीकडं सगळीकडं शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान येत असताना मात्र परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं आपल्या जुन्याच परंपरागत जी काही साहित्य आहेत हे साहित्य वापरून मशागत करायला सुरुवात केली. आपण इथं बघू शकतो की एक शेतकरी इथं पेरणी झालेली आहे आणि पेरणीनंतर मशागत करण्यासाठी बैलजोडी हवी असते, पण ह्या शेतकऱ्याने पहारीचा वापर करून अशा पद्धतीनं ही सगळी मशागत करायला सुरुवात केली. आपण जाणून घेणार आहोत की यांनी अशा वेगळ्या पद्धतीचं हे तंत्र कुठून अवगत केलेलं आहे आणि काय सगळी ही स्थिती आहे. मला सांगा काय तुमचं नाव आहे, कुठले तुम्ही आहात? दत्तराव ज्ञानोबा धोत्रे, राहणार उस्मानाबाद. किती शेती आहे तुमच्याकडे, काय सांगा? ज्या पद्धतीनं इकडं सगळीकडे ट्रॅक्टर वगैरे शेती पेरण्या होतात आणि तुम्ही अशा पद्धतीने हे पहारीनं सगळी मशागत करताय, काय आहे हे सगळं? हे लोड केल्यानं बी चांगलं निघतं, उत्पन्न चांगलं होते. हो, छान उत्पन्न होते. लोड चांगला झाल्यानं बरोबर होते. मोठा लोड केला तर बी निघत नाही, दबून जातं. हे छान उत्पन्न आहे. एकीकडं आता तुमच्याकडे पेरणी करण्यासाठी बैल वगैरे आहेत का? आहेत बैल, मात्र शेती बकळा बटे जे केले असल्यामुळं काम दबत नसल्यामुळं असं आम्ही करतो. पहारीनं आपलं लोड करतो.
काही काही फायदे आहेत आणि एका दिवसामध्ये ही किती शेती अशा पद्धतीने सगळी मशागत होते? 2 एकर रान पेरणं होते आणि 2 एकर रान लोड करणं होते. शेतीसाठी शेतकरी बंधूंना अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे सिंचन. महाराष्ट्रात केवळ 18% शेती सिंचनाखाली आहे. सिंचनाचं क्षेत्र वाढवण्याची आवश्यकता आहे. पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचं योग्य पद्धतीने नियोजन केल्यास त्याचाही फायदा शेतकरी बंधूंना आपल्याला मोठा होऊ शकतो. महाराष्ट्र हा कायमच कृषी क्षेत्रात अग्रेसर राहिला आहे. राज्याच्या 6ही विभागात घेतल्या जाणाऱ्या विविध पिकांमुळे प्रत्येक विभागाचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व अधोरेखित झालंय. मात्र दुष्काळानं शेतकऱ्याला हवालदिल केलंय, तोंडचा घास हिरावला आणि हाताशी आलेलं पीकही गेलं. त्यामुळे शेतकऱ्याने शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचं व्यवस्थापन करणं ही काळाची गरज बनली आहे. पाणी व्यवस्थापन करण्यासाठी शेतात मुबलक पाणी असणं गरजेचं आहे. ते पाणी पावसाच्या वाहून जाणाऱ्या पाण्यापासून मिळवता येणं सहज शक्य आहे. प्रत्येक शेतकऱ्यानं रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करणं गरजेचं आहे. घराच्या गच्चीवर किंवा आजूबाजूला साचलेलं पाणी विहीर, कूपनलिका यांच्या पुनर्भरणासाठी वापरलं तर उन्हाळ्यात जाणवणारी टंचाई काही अंशी दूर करण्यासाठी नक्कीच मदत होईल. मात्र विहिरींचं पुनर्भरण शास्त्रशुद्ध पद्धतीनं केलं नाही तर गाळ मिश्रित पाणी विहिरीत जाऊन विहिरीतली छिद्र, भेगा, फटी इत्यादी बंद होण्याचा धोका अधिक असतो. त्यासाठी गाळविरहित पाणी शेतीत सोडणं जास्ती गरजेचं आहे. विहीर किंवा ओढ्याच्या जवळ 3 मीटर आणि 2 मीटर लांबीचे 2 स्वतंत्र खड्डे घ्यावेत. पहिला खड्डा साधारणतः 3 मीटर लांब तर 3 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल घ्यावा. दगडगोट्यांनी तो खड्डा भरून टाकावा, जेणेकरून पाण्याबरोबर आलेला पालापाचोळा आणि कचरा पहिल्या खड्ड्यात स्थिरावेल. त्या खड्ड्यापासून 3 मीटर अंतरावर दुसरा खड्डा घ्यावा. तो खड्डा 2 मीटर लांब, 1.5 मीटर रुंद आणि 2 मीटर खोल असावा. दोन्ही खड्ड्यात 6 इंची पाईपलाईन टाकून एका खड्ड्यातून दुसऱ्या खड्ड्यात पाणी जाईल अशी व्यवस्था करावी. दुसऱ्या खड्ड्याच्या तळाशी 0.45 मीटर जाडीचा खडीचा थर भरावा. त्यावर 0.45 मीटर चाळलेली वाळू टाकावी. त्यावर तेवढाच जाड वाळूचा थर टाकून त्यावर 0.15 मीटर जाडीचा विटांच्या चुऱ्याचा थर टाकावा. त्यामुळे घरगुती पद्धतीने फिल्टर करून स्वच्छ पाणी विहिरीत जाईल, जेणेकरून विहिरीची पाणी पातळीही वाढेल. नैसर्गिकरित्या आपण पाणी भूजल साठ्यापर्यंत यायला 45 दिवस लागतो, 1.5 महिना लागतो असं. आणि आपण हे पाणी किती वेळात उपसतो? काही तासामध्ये, काही दिवसांमध्ये. मग विचार करा, उपसण्याचा वेग हा नैसर्गिक येणाऱ्या पाण्याच्या वेगापेक्षा हा कितीतरी पटीने जास्त असल्यामुळं आज भूजलाची पातळी दिवसेंदिवस खाली चालली आहे. आणि हेच आपल्याला बघायचं की ही पातळी आपल्याला टिकवण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करण्यात येतील. जर आपल्या शेतकरी बंधूंकडे विहिरी असतात, बोर म्हणजे कूपनलिका असतात, तर याचं पुनर्भरण. पावसाचं वाया जाणारं पाणी या तळ्यामध्ये साठवावं. पाण्याची गळती आणि बाष्पीभवन थांबवण्यासाठी पाण्याच्या खाली आणि वर चांगल्या दर्जाच्या प्लास्टिकचा वापर करावा. पिकाला पाणी देताना ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याचा अपव्यय टाळता येईल आणि पिकांना गरजे एवढंच पाणी मिळेल. शेतामध्ये ते पाणी साठवलं असलं पाहिजे कुठंतरी. ते 2 प्रकारे साठवतो आपण. एक जे आहेत ते आपण शेतामध्ये एक तलाव करून त्याला आपण साठवणूक तलाव किंवा शेततळ असं म्हणतो. दोघांमध्ये फरक आहे. त्यामध्ये साठवून ते पाणी आपण संरक्षित सिंचनासाठी वापरू शकतो. आणि दुसरं म्हणजे विहिरीमध्ये जे पाणी साठलेलं असते किंवा आपण भूजल पुनर्भरण योग्य प्रकारे करून विहिरीमध्ये जे पाणी साठवलेलं असते त्या पाण्याचा उपयोग आपण संरक्षण सिंचनासाठी करू शकतो. यंदाच्या वर्षीही पावसाला उशिरानंच सुरुवात झाली आहे. तसंच पाऊस किती दिवस सुरू राहील याची शाश्वतीही अद्याप देता येत नाही. त्यामुळं वाया जाणारं पावसाचं पाणी अडवून ते जिरवून पाण्याचे जलस्रोत बळकट करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच पुढच्या दुष्काळाच्या हाका ऐकण्यापेक्षा शेतकऱ्यांना आताच सावध होऊन पाऊल उचललं तर ते अधिक फायद्याचं ठरेल. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. ब्रेकला जाण्यापूर्वी शेतकरी बंधूंनो, आपण पाहिलं पाण्याचं व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं आणि याच विषयी चर्चा करण्याकरता आपल्याबरोबर आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जलसिंचन निचरा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉक्टर एस गोरंटीवार. गोरंटीवार सर, स्वागत तुमचं. डॉक्टर गोरंटीवार, जलव्यवस्थापन म्हणजे काय, यात कुठल्या बाबींचा अंतर्भाव होतो आणि जलव्यवस्थापन आता काळाची गरज का ठरतंय, काय सांगाल शेतकरी बंधूंना? त्यामध्ये असं आहे की आपण एक महाराष्ट्र राज्याचाच आपण फक्त विचार करू. महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणतः एकूण लागवडीखालील जे क्षेत्र आहे त्यापैकी फक्त 18% जे क्षेत्र आहे ते सिंचनाखाली आहे आणि उर्वरित जे 72% 82% क्षेत्र आहे ते आपण पावसावर अवलंबून आहे. आणि सर्वांनाच माहीत आहे की पावसावर अवलंबून शेती करणं म्हणजे अनिश्चितता आहे आणि त्या अनिश्चिततेमुळे पिकाच्या उत्पादन जे आहे ते आपल्याला भरीव उत्पादन मिळत नाही.
पण जर सिंचन असेल तर आपल्याला पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तेवढं पाणी देऊ शकत असल्यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होतं. साधारणतः असं समजलं जातं की सिंचन क्षेत्राची उत्पादकता जी आहे ती पावसावर अवलंबून असलेल्या शेतीच्या उत्पादकतेपेक्षा 2 ते 3 पटींनी जास्त आहे. तर सध्याचं जे 18% क्षेत्र आहे ते वाढवणं महत्त्वाचं आहे. याचाच अर्थ आपल्याला 2 प्रकार करणं आवश्यक आहे. एक तर आपल्याला पाण्याची उपलब्धताच वाढवणं हे महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपलब्ध पाण्याचा आपण कार्यक्षम वापर खरं सर, पावसाळा सुरू आहे, कमी अधिक प्रमाणात संपूर्ण राज्यात पाऊस पडतोय. शेतात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी कसा करावा, फार महत्त्वाची गोष्ट ही, काय सांगाल? आता पावसाचं जे पाणी आहे ते 2 प्रकारे आपल्याला करायला पाहिजे. एक तर जे पावसाचं पाणी आहे ते आपल्याला साठवायला पाहिजे. साठवायचं म्हणजे शेततळ्यामध्ये साठवा किंवा भूगर्भामध्ये साठवा आणि एकदा जे साठवलेलं पाणी आहे त्या पाण्याचा आपल्याला कार्यक्षम वापर करायला पाहिजे. पावसाळ्यामध्ये साधारणतः पाणी जे आहे 2 पावसाचा जो खंड अधिक असतो तेव्हाच आपल्याला वापरायचं असते आणि त्या काळात पाणी आपल्याला द्यायचं असते. तर त्यामध्ये 2 जर आपण प्रणाली वापरल्या सिंचनाच्या, एक म्हणजे तुषार सिंचन पद्धत आणि एक म्हणजे ठिबक सिंचन पद्धत, या 2 प्रणालीचा वापर करून पाण्याचा आपल्याला कार्यक्षमपणे वापर करता येईल. सर, सिंचन वाढवण्याकरता सरकारकडून कोणकोणत्या योजना चालवल्या जातात आणि त्याकरता अनुदान मिळतं का? काही काम करायचं असेल शेतात, अनुदान मिळेल का आमच्या शेतकरी बांधवांना? शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये सरकारकडनं भरीव मदत होऊ शकते. एक जे तुम्हाला सांगितलं शेततळे आहे, मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये अनुदान मिळतं. त्यामध्ये शेतकऱ्याचा अस्थिरीकरणासाठी सुद्धा शेतकऱ्यांना अनुदान मिळत असतं. ठिबकचे संच जे घ्यायचे आहेत ते, तुषार सिंचन पद्धती जे संच आहेत ते, त्याखाली सरकारी तर्फे अनुदान आहे. पण त्या अनुदानाची जर आपल्याला सखोल माहिती पाहिजे असेल तर जवळचे जे तालुका कृषी अधिकारी आहे त्यांच्याशी जर शेतकऱ्यांनी संपर्क साधला तर आपण अनुदानास पात्र आहात की नाही, किती अनुदानास पात्र आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याची सर्व माहिती आपल्याला त्यांच्याकडून मिळू शकेल. सर, खूप आभार. आपल्या अत्यंत महत्त्वाची माहिती थोडक्यात आणि खूप छान आपण दिलीत. पीक पाणीमध्ये आलात आपण, खूप खूप आपले आभार. शेतकरी बंधूंनो, पीक पाणीमध्ये आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.